कशा प्रकारचं नियोजन? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी ठाणेकरांसाठी की आपण 6 वर्षानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। ही स्पर्धा ही मॅरेथॉन भव्य दिव्य प्रमाणात व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आपण त्याचं नियोजनही तसंच पद्धतीने केलेलं आहे की 31वी ही वर्षा मॅरेथॉन आहे। ती मॅरेथॉन ठाणेकरांना एक नवीन ऊर्जा देणारी असो म्हणून आमचं हे स्पर्धेचं घोषवाक्यही असंच आहे की मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घ्यावा असं आमचं नियोजन आहे। आणि ह्यासाठी ह्या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यांचं नियोजन आतापर्यंत झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जे धावपटू सहभागी होणार आहेत त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे, अगदी ओव्हरफ्लो आहे। आतापर्यंत कालपर्यंत जी आकडेवारी होती आमची जवळपास 18,000च्या वर धावपटूंनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। विविध 8 गटांमध्ये ही स्पर्धा होते। यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतोय। कॉर्पोरेट गट हा आपल्या सगळ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी निर्माण केलेला आहे। अशा चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आहे। सुरुवातीला लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हायसाठी आम्ही झुंबाचं आयोजन केलेलं आहे। अशा पद्धतीची आपण ही स्पर्धा अतिशय नेटकी आणि उत्साहपूर्ण वातावरणाची संपन्न व्हावी। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध गटाच्या स्पर्धा त्याच्यानंतर सुरुवात होईल। जवळपास 10 लाख पेक्षा जास्त रोख पारितोषिक ह्या स्पर्धेसाठी आपण ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे उत्तेजना सुद्धा रोख पारितोषिक आणि चषक अशा मोठ्या प्रमाणात आपण निधी यावेळेला आपण रोख पारितोषिकांवर खर्च करतोय। त्याच पद्धतीचं बसेस विद्यार्थ्यांसाठी बस सेवा असेल, राहण्याची सेवा असेल, जे मोठ्या मेन स्पर्धांमध्ये जे खेळाडू सहभागी होतात त्याच्यासाठी डाएट फूड असेल, अशा सगळ्या पद्धतीचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून कुणाची गैरसोय होणार नाही। आज आपण या निमित्ताने टी शर्ट, ह्या स्पर्धेचा टी शर्ट आहे जे आपण स्पर्धकांना देणार आहोत त्याचंही लॉन्चिंग केलेलं आहे। त्याचबरोबर स्पर्धेचा टीजर जे आहे तो टीजरही या निमित्ताने आपण लॉन्च केलेला आहे। कलाकार दरवर्षीप्रमाणे यावर्षी उपस्थित राहतील, जास्तीत जास्त सिने कलाकार उपस्थित राहावे असा आमचा प्रयत्न राहणार आहे। मी एवढ्या सगळ्यांना ठाणेकरांना मनापासून आवाहन करतो की 6 वर्षांनी ही स्पर्धा होते। ह्या स्पर्धेचा जोश आणि उत्साह अगदी तसाच आम्ही ठेवणार आहोत। त्यासाठी मोठ्या संख्येने ह्या स्पर्धेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं आणि जे नागरिक सहभागी होत नसतील त्यांनी ह्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती लावावी आणि हा सोहळा ही मॅरेथॉन अतिशय भव्य दिव्य करावी असं मी आवाहन ठाणेकरांना करतो। 5:30 पासून झुंबाचं तिथे आपण नियोजन केलेलं आहे जेणेकरून तो उत्साह आणि तो जोश आपल्याला दिसू शकेल। परिवहनच्या बसेसची आपण व्यवस्था केलेली आहे। यावर्षी सुद्धा एवढ्याच मोठ्या संख्येने आमचे विद्यार्थी सहभागी विविध गटांना जसे आपण वर्षा मॅरेथॉनसाठी लोकल सेवा जे बाहेरून जे लोक येत आहेत म्हणजे त्यांच्यासाठी आपण रविवारी दिनांक 10 रोजी सकाळी 5 वाजता बदलापूर ते ठाणे व दुपारी 1 वाजता ठाणे ते बदलापूर अशी विशेष लोकल सेवेचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे। तसे आपण वेगवेगळ्या विनंती आमच्या विनंतीला मान दिलेला आहे। त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी 2 दिवस आधीच आपण हे बिल एक्सपोचं आयोजन केलेलं आहे। मी जसं म्हटलं की माननीय उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते ह्या खासदार सन्माननीय सर्व आमदार आणि आमचे जे आजी माजी सगळे पदाधिकारी असतील, माजी पदाधिकारी महापालिकेचे सगळे या निमित्तानं उपस्थित राहायचे। एकूण 10,38,000 रुपयाची पारितोषिकं मोठ्या प्रमाणात आपण पारितोषिक ठेवले आणि त्याच्यामध्ये पहिलं पुरस्कार आहे तो 1 लाखाचा आहे। म्हणजे 21 किलोमीटर स्पर्धेमध्ये महिला आणि पुरुषांसाठी 1 लाखाचा पुरस्कार आहे। अशी मोठी रक्कम आपण ठेवलेली आहे। त्याचबरोबर छोटे मोठे रक्कम असून 10,38,900 एवढी रोख बक्षीस आपण ह्या स्पर्धेसाठी वर्षाखेरीज खुल्या वेळातील स्पर्धा खालील कोकरी मार्गे महापालिका भवन अशी असून स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25,000, दुसरे 20,000, तिसरे 15,000 आणि चौथे 10,000 पण आणि चषक देण्यात येणार आहे। 10 किलोमीटर 18 वर्षाखालील मुलांसाठी आधी तो 18 वर्षावरील खुला गट होता। 18 वर्षाखालील मुलांसाठी असलेली स्पर्धा आता इथे समाप्त होणार आहे। या स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक 25,000, दुसरं 20,000, तिसरं 15,000, चौथं 10,000 आणि 5 ते 10 पर्यंतच्या विजेत्यांसाठी या पारितोषिक आपण रोख पारितोषिक ठेवलेलं आहे। 10 किलोमीटर 15 वर्षावरील मुलींसाठी खुला गट स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून
साहेब इकडे या बाजूला. थँक्यू. आरोग्यपूर्ण असं आम्ही त्या सगळे त्यांना देतो आहोत. त्याच्यामध्ये राजगिरा लाडू आहे, चिक्की आहे आणि प्रोटीन्स आहे, जेणेकरून त्यांचा उत्साह आणि हेल्थ एनर्जी त्यांना मिळू शकेल.